नमस्कार. राज्यात आता दिवसासुद्धा थंडीची अनुभवती येणार आहे. राज्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल आणि कडाक्याची थंडी जाणवेल असे पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे. पण 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागामध्ये आभाळ राहणार आहे. तर ढगाळ हवामानामुळे शेती आणि साहजिकच विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला. राज्यासाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला नाही. मात्र पुढील 3 दिवसात राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊन असे असू शकते. याबाबत हवामान खात्याने तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होणार अशी भीती वर्तवण्यात आली होती. असे असताना आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज दिला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील काही तास राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असे म्हटले. पण पंजाबरावने मात्र महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहील, पावसाची कुठलीच शक्यता नाही असा अंदाज दिला. सध्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाहीये. फक्त 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे. 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. परंतु या त्या काळात राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे पंजाबराव डक यांनी सांगितलं. राज्यात आता दिवसासुद्धा थंडीची अनुभवती येणार आहे. राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल आणि कडाक्याची थंडी जाणवेल असं सांगितलं आहे. पण 14 जानेवारी आणि 16 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागात आभाळ येणार आहे. तर ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांवर साहजिकच विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात 26 जानेवारी नंतर अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते असं पंजाबरावांचे म्हणणं